जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर्स म्हणजे काय म्हणून इंटरेस्टिंग व्हिडिओ. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे तो पण आजचा व्हिडिओ इंस्टाग्राम ट्रेंडिंग सॉन्ग व्हिडिओ टिक केलेले. तर आजचा व्हिडिओ इंटरेस्टिंगच झालेला. प्रत्येकाला व्हिडिओ लाईक करायचं, आपल्या चॅनलवर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, आपल्याला इंस्टा देखील फॉलो केलं नसेल तर फॉलो करून आयडी साईटला दिसून जाईल. तर चला मित्रांनो, जरा न करता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. अलाइट मोशन ॲप्लिकेशनच्या मेन विंडोवरती आलेल्या मित्रांनो, व्हिडिओ खूपच छान झालेलं. प्रत्येकाने व्हिडिओ एक लाईक करा. जर आपल्या चॅनलवरती नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. जस्ट प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. मी एक तुम्हाला बीट बुक माय प्रिसेट आणि शेकेपीट प्रिसेट अशी 2 प्रिसेट दिलेले आहेत. ते दोन्ही प्रिसेट तुम्ही अलाइट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे. इम्पोर्ट केल्यानंतर बीट माय प्रिसेटला ओपन करा. ओपन केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. मी तर तुम्हाला एक डायलॉग ऑलरेडी ॲड करून दिलेले आहेत. पुढे एक मी इफेक्ट देखील ॲड करून दिलेले आहेत. तर काय करायचं आहे, हे जस्ट मी हाईड आहे ते अनहाईड करा पहिला. होऊ शकतं अनहाईड केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. स्टार्टिंगलाच आपल्या सेकंडवरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये गेल्यानंतर इथं तुम्ही तुमचा देखील फोटो यूज करू शकता. जस्ट फोटोला क्लिक करू, म्हणजे फोटोला सिलेक्ट करा. पूर्णपणे लास्टला गेला 3 डॉटवरती क्लिक करून फिल कॉम्पोजिशन एरिया करा. जस्ट मित्रांनो, व्यवस्थितरित्या स्क्रीनला फोटोला म्हणजे स्क्रीनवर व्यवस्थितरित्या फोटो सेट करा. जस्ट काय करायचं आहे, 6.2 पाशी याचं बीटजवळ तिथनं स्प्लिट करा. प्रत्येक बीटला स्प्लिट करा. 6.15 6.29 आणि 7.26 म्हणजे फोटोला 1 2 3 4 5 म्हणजे 5 वेळा स्प्लिट करायचं आहे. म्हणजे फोटोला 5 पार्ट करायचे आहेत फोटोचे. बघू शकता 1 2 3 4 5 पार्ट करायचे आहेत फोटोचे. म्हणजे 5 म्हणजे एक फोटो 5 ह्याच्यामध्ये डिवाईड करायचा आहे. तर सिम्पली काय करायचं आहे, मी तुम्हाला सांगतो ते करायचं आहे. पहिला रेक्टँगल 1च्या खाली सॉन्गच्या वर जी बारकी लेअर आहे याला लॉंग प्रेस करून फोटोला वर घ्या पहिला. नंतर त्या 2 नंबरची घ्या. नंतर ही डायलॉगची लेअर सगळ्यात वरती घ्या. म्हणजे सिम्पली काय यायचं अशा प्रकारे दिसून जाईल. मी व्यवस्थितरित्या ऑलरेडी सेट करून दिलेलं आहे. सर्व काय बघू शकता. इथं मी सर्व काही इफेक्ट ॲड करून दिलेले आहेत. बघू शकता. आता काय करायचं आहे मित्रांनो, सिम्पली आता मित्रांनो, पहिल्या फोटोला ॲनिमेशन देऊया, नंतर इफेक्ट देऊया. फोटोवरती क्लिक करा. सगळ्यात पहिल्या फोटोवरती मोठा जो आहे स्टार्टिंगच्या फोटोवरती क्लिक करा. मूव अँड ट्रान्सफरमध्ये जायचं. स्टार्ट क्लिक प्लस की द्यायचे, एंड क्लिक प्लस की द्यायचे. स्टार्टची प्लस की इकडं राईट नाही तर लेफ्टला अशी इकडच्या साईडला सिम्पली मूव करायची आहे. स्टार्टची प्लस की बघू शकता. काहीच सिम्पली एवढी मूव केल्याच्यानंतर आणि लास्टची व्यवस्थितरित्या मिडलला म्हणजे लास्टची की जी आहे ते बरोबर सेंटरला इमेज पाहिजे आपलं. म्हणजे सिम्पली काहीचं अशा प्रकारे येऊन जाईल. बघू शकता सिम्पली काहीचं अशा प्रकारे दिसून जाईल. मित्रांनो, ॲनिमेशन दिल्याच्यानंतर सिम्पली बॅग यायचं आहे. शेकेपीट प्रेसेटमधला बघू शकता. आता काय करायचं आहे, शेकेपीट प्रेसेटमधला पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर शेकेपीट प्रेसेटमध्ये यायचं आहे. नाही बिटमॅप प्रेसला आल्याच्यानंतर पहिला जो आपण आता की ज्या सेट केलेल्या इमेज आहेत, म्हणजे आता जे आपण की दिलेल्या जो इमेज सेट केलेले आहेत त्या पहिल्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. पेस्ट केल्यानंतर सिम्पली काय अशा प्रकारे दिसून जाईल. सिम्पली बॅग यायचं आहे. शेकेपीट प्रेसेटमधला 2 नंबरचं इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्याच्यानंतर होऊ शकता मी इथनं कॉपी करतो. कॉपी केल्याच्यानंतर बिटमॅप प्रेसला आल्याच्यानंतर 6.2 पाशी यायचं आहे. 6.2च्या बीटच्या इमेजला हा इफेक्ट पेस्ट करा. नंतर त्याच्या पुढल्या देखील करा आणि त्याच्या पुढल्या देखील, म्हणजे मध्ये जे 3 इमेज आहेत म्हणजे 6.2पासून जे 7.26च्या बीटमध्ये जे 3 इमेज आहेत, लहान 3 इमेज, त्या लहान 3 इमेजला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. पुढल्या इमेजला नाही मित्रांनो. सिम्पली मित्रांनो काय करायचं, स्टार्टिंगला चॅप्टर सेकंडवरती क्लिक करून शेप ॲड करा. शेपला पूर्णपणे लास्टला घ्यायला 3 डॉटवरती क्लिक करून स्ट्रेन टू फिल कॉम्पोजिशन एरिया करा. बॉर्डर अँड स्ट्रोकमध्ये स्ट्रोक इनेबल करून स्ट्रोकची साईज 10 ते 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर व्हाईट करा. नंतर कलर अँड पेनमध्ये जाऊन एक नंबर ऑप्शन दिसेल, नंतर त्याच्यावर क्लिक करून मित्रांनो आपल्याला इथे बॉर्डर क्रिएट होऊन जाईल. तर बघू शकता मित्रांनो,
व्यवस्थित इथं पेस्ट करा इफेक्ट आणि हा जो मी वर जो PNG ॲड करून दिलेला आहे तो व्यवस्थित तुमच्या फोटोनुसार वर सेट करा. बघू शकता सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल. इथे इफेक्ट व्यवस्थित सेट करा आणि इथं ऑलरेडी मी इफेक्ट लावून दिलेले आहेत आणि जे मी खाली ज्या लेयर्स ह्या होत्या ते सिम्पली वर घ्या पहिला, मगच व्हिडिओ एक्सपोर्ट करा. तर फायनल मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. कोपऱ्यात शेअरचं बटनवरती क्लिक करायचं आहे. बघू शकता कोपऱ्यात शेअरचं ऑप्शन दिसेल, त्याच्यावर क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेझोल्यूशन 1080 पिक्सल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जस्ट व्हिडिओची क्वालिटी हाय करा. जस्ट खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल, त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. व्हिडिओ कसं तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा. जर आपल्या चॅनलवर तुम्ही असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तो चॅनलचे बाकीचे व्हिडिओ आणि एडिटिंग शिका. तो जय हिंद, जय महाराष्ट्र.